आपलं सर्वांचं दळवे डिजिटल अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत। आपण इयत्ता 9वीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील 1.5 द नेकलेस हा लेसन अभ्यासत आहोत। द नेकलेस हा जो लेसन आहे यातील हा फर्स्ट पार्ट यापूर्वीच्याच व्हिडिओमध्ये आपण पहिला भाग बघितलेला आहे। तर आपण या लेसनचा सेकंड पार्ट म्हणजे दुसरा भाग आपण आज अभ्यासणार आहोत। तर पहिल्या भागामध्ये आपण या लेसनमध्ये असणारी मॅथिल्डा आणि तिचे पती या दोघांचं संभाषण किंवा काय झालं होतं। मॅथिल्डा नावाची एक सर्वसाधारण मुलगी, तिचा एका सामान्य शिक्षण खात्यातील एका कनिष्ठ कर्मचाऱ्याशी लग्न झालं होतं आणि त्यामुळे तिच्या आयुष्यामध्ये तिचे स्वप्न वेगळे होते। तिला चांगल्या प्रकारचे कपडे, चांगल्या प्रकारच्या साड्या किंवा उंची, चांगल्या प्रकारचं राहणीमान, चांगल्या प्रकारची जीवन जगायचं होतं। पण सर्वसामान्य जीवन जगण्याचा तिला खूप कंटाळा आला होता आणि त्यामुळं ती सतत तिच्या पतीवर चिडचिड करायची। याशिवाय एकदा याच तिच्या पतीला एक इन्व्हिटेशन कार्ड मिळालं होतं एका पार्टीमध्ये जाण्याचं आणि पार्टीमध्ये जाण्यासाठी तिनं खूप म्हणजे हे केलं होतं की पार्टीमध्ये जाण्यासाठी ती सुरुवातीला म्हणाली की माझ्याकडे ड्रेस नाही, तिला ड्रेस घेऊन दिला। त्यानंतर नेकलेस म्हणजेच अलंकार तिला नव्हते, त्यामुळं तिच्या मैत्रिणीचा एक नेकलेस तिनं आणलेला होता काही दिवस त्या पार्टीसाठी। मग असा हा पार्टीचा नेकलेस तिच्या मैत्रिणीचा तिनं आणलेला होता आणि तो नेकलेस ज्यावेळेस पार्टीला गेली होती, त्या पार्टीला गेल्यानंतर आनंदाच्या उत्साहाच्या भरामध्ये तो नेकलेस तिच्याकडून हरवलेला होता। मग हा नेकलेस हरवलेला आहे जो की स्वतःचा नव्हता, स्वतःची ऐपत नसताना तशा प्रकारचा नेकलेस तिनं, खूप मौल्यवान नेकलेस तिनं आणलेला होता आणि तिच्या मैत्रिणीकडून आणल्यानंतर आता तो नेकलेस हरवलेला आहे। इथपर्यंतची स्टोरी आपण या पार्ट फर्स्टमध्ये भागामध्ये पाहिलेली आहे। त्यानंतर सेकंड पार्टमध्ये काय होतं आणि कशा प्रकारे तो नेकलेस ते परत करते याचा अभ्यास आपण करणार आहोत। चला तर सुरुवात करूयात पार्ट सेकंड, द नेकलेस या पार्टचा भाग दुसरा। तर पहा, दे लुक इन द फोल्ड of her dress, in the fold of her cloak, in her pocket, everywhere, but they could not find it. मग हा नेकलेस हरवलेला होता ज्यावेळेस ते दोघंजण पार्टीमधून घरी आले होते आणि घरी आल्यानंतर परत एकदा मॅथिल्डाला वाटलं की आपण आपलं जे रूप आहे पुन्हा एकदा आरशामध्ये निहाळून घ्यावं, किती सुंदर मी दिसते यासाठी ती आरशात पाहण्यासाठी जेव्हा गेली त्यावेळेस तिच्या लक्षात आलं तिच्या गळ्यामध्ये जो नेकलेस होता, मोत्यांचा हार जो होता, तो मात्र त्या ठिकाणी नव्हता आणि तिच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखंच तिला आश्चर्याचा एकदम धक्का बसलाय आणि ती जोरात ओरडल्यानंतर तिच्या नवऱ्याने ज्यावेळेस विचारलं, पतीने विचारलं की काय झालं, तर त्यावेळेस तिने ही स्टोरी सांगितली। मग ती सर्व ठिकाणी शोधू लागली आणि मग त्यांनी तिच्या ड्रेसच्या ज्या घड्या होत्या घड्यामध्ये पाहिलं, तिच्या वरच्या झग्यामध्ये, खिशामध्ये सगळीकडे शोधलं, पण त्यांना तो नेकलेस काही कुठं सापडला नाही। आर यू शुअर यू स्टील हॅड इट ऑन व्हेन यू लेफ्ट द हॉल, ही आस्क्ड। येस, आय टच इट इन द हॉल ऑफ द मिनिस्ट्री, बट यू हॅड लॉस्ट इट इन द स्ट्रीट, यू वुड हॅव हर्ड इट फॉल, इट मस्ट बी इन द कॅब। आणि तिचा पती विचारला का तुला खात्री आहे का आपण हॉलमधून निघालो तेव्हा तुझ्या गळ्यामध्येच तो होता? ती म्हणाले हो, मंत्रालयातील हॉलमध्ये असताना मी त्याला स्पर्श करून पाहिलं होतं। पण जर तिचा पती म्हणू लागला, पण जर तो रस्त्यावर हरवला असेल, तीच म्हणाली की जर तो रस्त्यावर हरवला असेल तर तो खाली पडताना आपल्याला ऐकूसुद्धा आले असते, तो नक्कीच मला वाटतं की टॅक्सीमध्ये पडला आहे। अशा प्रकारे त्या दोघांचं संभाषण चालू होतं। ते म्हणतो यस, दॅट्स प्रोबॅबली इट, डिड यू टेक हिज नंबर? नो। त्याला सुद्धा वाटतं खरंच वेळ टॅक्सीमध्येच पडला असेल तर, कारण की टॅक्सीने आले होते परत पार्टीहून घरी येताना सकाळी 3-4 वाजता परत आले आणि त्यावेळेस वाटलं त्यांना की पार्टीमध्ये होता, तर मग टॅक्सीमध्ये
पडला असू शकतो आणि तो विचारतो की मग तुझ्याकडे तो टॅक्सीवाल्याचा नंबर आहे का? ती म्हणाली नाही. दे स्टार्टेड ॲट इच अदर टर्न. ॲट लास्ट लॉयझेल पुट हिज क्लॉथ ऑन अगेन. आय एम गोईंग बॅक, शी सेड. ओव्हर द होल रूट वी वॉक अँड सी इफ आय कॅन फाइंड इट. तू नाराजीच्या सुरामध्ये ते एकमेकाकडे पाहिलं आणि शेवटी मिस्टर लॉयझेलने पुन्हा अंगावर कपडे घातले आणि म्हणाला, मी आता परत जातो. आय एम गोईंग बॅक. मी आता परत जातो. असं म्हणून जिथून आपण चालत गेलो त्या पूर्ण रस्त्यावरून आणि तिथे कुठे सापडतो का हे पाहण्यासाठी मी जातो, असं तिला म्हणाला. ही लेफ्ट. शी रिमेन इन हर बॉल ड्रेस ऑल नाईट, her mind blank. Her husband returned at about 7 o'clock. He had found nothing. तो निघाला, तो गेला. ती सुन्न डोक्याने रात्रभर तिच्या पार्टी ड्रेसमध्ये तशीच बसून राहिली. साधारणतः 7 वाजण्याच्या सुमारास तिचा नवरा घरी परतला. पण तरीसुद्धा त्याला काहीही सापडलं नाही. मग तो he went to the police, to the newspaper to offer a reward to the cab companies everywhere. The tiniest glimmer of hope led him. She waited all day in despair at this frightful disaster. मग तो पोलिसाकडे गेला. वृत्तपत्र कार्यालयामध्ये त्यांनी न्यूजसुद्धा प्रिंट केली हार हरवल्याची आणि तो वृत्तपत्र कार्यालयात जाऊन त्याने इनामसुद्धा जाहीर केला, बक्षीस जाहीर केलं. टॅक्सीच्या कार्यालयामध्ये जिथे कुठं अंधुक आशेचा किरण वाटेल तिथं सुद्धा तो सगळीकडे जाऊन चौकशी करून आला. या घडलेल्या अनर्थामुळे निराश होऊन तो दिवसभर वाट पाहत राहिली. ती सुद्धा वाट पाहत होती, पण तरी सुद्धा जो दिवसभर फिरला त्याचा काहीही उपयोग झाला नाही. लॉयझेल रिटर्न इन द इव्हनिंग. हॅलो, अ पेल फिगर. ही हॅड फाउंड नथिंग. यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड, ही सेड. टेल हर you have broken the clasp of her necklace and that you are having it mended. It will give us time to look some more. संध्याकाळी हताश होऊन थकून लॉयझेल घरी परत आला आणि त्याच्या हाती काहीही लागलं नव्हतं. आल्यानंतर म्हणाला, तू तुझ्या मैत्रिणीला लिहून कळव की तुम्हाला तिच्या हाराचा फासा तुझ्या हातून तुटलाय आणि म्हणून तो दुरुस्तीला दिला आहे असं तिला सांग. म्हणजे अजून थोडं शोधायला आपल्याला टाईम मिळेल. म्हणजे तिच्या मैत्रिणीला खोटी बातमी सांगण्यासाठी तिला सांगितलेलं आहे त्याच्या नेकलेसचा एक फासा तुटलेला आहे आणि तो दुरुस्तीसाठी दिलेला आहे. आणखी काही दिवस तुला परत करण्यास तो हार लागतील आणि त्या वेळेमध्ये आपण परत हा नेकलेस शोधूयात असं तो म्हणाला. शी रोट ॲज ही dictated. At the end of 1 week they had lost all hope, and Loisel, who suddenly looked aged, declared, we must consider how to replace the jewel. जवळपास 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, आठवडा संपून गेला तशी त्यांनी उरली सुरली आशा सुद्धा त्यांची मावळली आणि एकाएकी लॉयझेल सुद्धा म्हातारा दिसू लागला. तो म्हणाला, दागिना असा भरून देता येईल याचा आपण विचार केला पाहिजे. कशा प्रकारे देता येईल हा दागिना भरून, कारण आपण तर आणला होता पार्टीसाठी, पण आता तो आपल्याला भरून द्यावा लागेल. मग कसा द्यायचा याबद्दल ते दोघं जण विचार करतोय. अँड सो दे वेंट फ्रॉम ज्वेलर टू ज्वेलर looking for a necklace like the other one, consulting their memories, both stick with grief and anguish. आणि मग ते दोघं जण आपापल्या स्मरणशक्तीला ताण देत हुबेहूब त्या हारासारखाच दिसणारा दुसरा हार कुठे सापडेल यासाठी या दुकानातून दुसऱ्या दुकानामधून शॉपमधून जे सरफा बाजार असत सोनाराचे दुकान त्यामधून ते फिरत होते आणि दोघे दुःखाने व्यथेने व्याकुळ झाले होते, त्रस्त झाले होते. In a shop at the Palais Royal, they found a string of diamond which seemed to be exactly what they were looking for. It was worth 40,000 francs. They could have it for 36,000. पलेई रॉयल नावाचं एक दुकान होतं आणि त्या दुकानामध्ये शोधत असताना
त्यांना हा हुबेहूब तसाच एक हिऱ्यांचा हार दिसला आणि त्याची किंमत होती 40,000 फ्रँक होती. पण त्यांना तो 36,000 मिळू शकणार होता. त्यांनी त्या सराफाला 3 दिवस तो हार कुणालाही विकू नकोस अशी कळकळीची विनंती केली आणि फेब्रुवारी महिन्यापर्यंत जर मूळचा हार सापडला तर हा नवा हार 34,000 रुपयामध्ये तो परत घेईन असाही त्यांनी करार केला. कारण की हार ते परत द्यायचा होता. मग हार विकत घ्यायचा आहे, लगेच पैसे नव्हते म्हणून त्यांच्याकडून 3 दिवसाची मोहलत मागितली. 3 दिवसामध्ये हार कोणालाही नेकलेस विकू नकोस आणि जर 3 दिवसानंतर जर समजा आम्हाला बाकीचे नंतर हा विकत घेतला आणि हार सापडला तर हा हार म्हणजे याची किंमत 43,000 फ्रान्स त्यांना डिस्काउंटमध्ये मिळणार होता 36,000 रुपयात. आणि त्यांनी असं सुरुवातीलाच एक करार केला होता की जर आम्हाला जुना हार सापडला तर तो नवीन हार परत तो घ्यावा लागेल आणि तो घ्यावा लागेल जवळपास 34,000 रुपयामध्ये. अशा प्रकारे हा 1000 फ्रँकमध्ये परत घेण्याचा करार सुद्धा त्यांनी केला होता. आणि अशा प्रकारे ते दोघांना पुढं काय केलं पहा. So they begged the jeweler not to sell it for 3 days and they made an arrangement that he would take it back for 34,000 francs if the other necklace was found before the end of February. लॉयझेल मग अशा प्रकारे त्या दोघांनी हा करार केला होता. लॉयझेल had 18,000 francs which his father had left him. He would borrow the rest. लॉयझेलकडे त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी ठेवलेले 18,000 फ्रँक होते. बाकीचे तो उसने घेऊ शकला असता. And he did borrow. He gave notes, made ruinous agreement, dealt with every type of money lender. Then he went to get the new necklace and laid down on the jeweler's counter 36,000 francs. लॉयझेलकडे वडिलांनी त्याच्याकडे ठेवले होते 18,000 फ्रँक आणि बाकीचे तो उसने घेणार होता. मग त्यापैकी खरोखरच ते उसने घेतलेच होते. त्यांनी काही लिखित पावत्या केल्या, तोट्याचे करार केले, सर्व प्रकारच्या सावकारांशी सौदे केले आणि अखेरीस तो नवीन हार विकत घेण्यासाठी गेला आणि त्याने सराफाच्या काउंटरवर 36,000 फ्रँक ठेवले. When Madame Loisel took the necklace back, Madame Forestier said coldly, "You should have returned it sooner. I might have needed it." मॅडम लॉयझेल जेव्हा हा हार परत करण्यासाठी मॅडम फॉरेस्टियरकडे गेली तेव्हा ती म्हणाली, तू हार लवकर परत केला असतास तर बरे झाले असते, मला याची कदाचित गरज पडली असती. हा हार तर हरवलेला आहे आणि हा दुसरा हार आणलेला आहे याची कल्पनासुद्धा येता किंचितही कल्पना या मिसेस लॉयझेलची जी मैत्रीण आहे फॉरेस्टियर हिला लागलेला नव्हता. फ्रॉम देन ऑन मॅडम लॉयझेल knew the horrible life of the very poor, but she played her part heroically. The dreadful debt must be paid. She would pay it. They dismissed their maid. They changed their lodging. They rented a garret under the roof. त्यानंतर मग खरे या दोघांचे दरिद्री लोकांचं आयुष्य किंवा जे गरिबीचं जीवन काय असतं याचा दारुण अनुभव मॅडम लॉयझेल आता घेऊ लागली. तिने तिची ही भूमिका मोठ्या धीराने आत्मविश्वासानं निभावली. कर्जाचा प्रचंड डोंगर फेडायचा होता आणि ती करणार होती. त्यामुळे त्यांनी आपल्या मोलकरणीला कामावरून कमी केलं आणि आपले राहते घरसुद्धा बदललं. एका छप्पर असलेल्या पोटमळा वजा खोलीमध्ये ते भाड्याने आता राहू लागले. शी केम to know the drudgery of housework, the odious labor of the kitchen. She washed the dishes, the dirty linen. She carried the garbage down to the street every morning and cried up the water, stopping at each landing to catch her breath and rest like a commoner. She had a bargain at market, quarrel and face insult over every miserable soul. आणि मग त्यानंतर घरकामातील अपार कष्टाची, स्वयंपाक घरातील नावडत्या रटाळ कामाची तिला आता जाणीव झाली. आता ती रोज धुणी भांडे करायची, सकाळी रस्त्यावर कचरा नेऊन टाकायची आणि पाणी भरून वर नेताना
प्रत्येक टप्प्यावर दमून भागून श्वास घेत थांबायची. आता तिची राहणी अगदी एखाद्या सामान्य स्त्रीसारखी झाली होती. एका सुच्या क्षुल्लक किमतीच्या नाण्यासाठी तिला बाजारात घासाघीस करावी लागे. कधी भांडण तर कधी अपमानसुद्धा करावं लागत होते. कारण की तिचं जे आयुष्य होतं पूर्णपणे या नेकलेसमुळं बदललेलं होतं आणि त्यामुळं आता तिला मार्केटमध्ये गेल्यानंतर सुद्धा एक सुट्टे पैशासाठी तिला भांडण करावं लागत होतं, बोलणं खावं लागत होतं, दुसऱ्यांचा अपमानसुद्धा सहन करावा लागत होता. Each month they had to pay some loan, renew others, get more time. Her husband worked extra every evening doing account for tradesmen and often late into the night he sat copying a manuscript at 5 sous a page. घरकामातील मग ही तर तिला सवय नव्हती आणि ही सर्व तिला आता करावं लागत होतं. कारण की दर महिन्याला त्यांना काही कर्ज चुकवावं लागत होतं. तर काही कर्ज जास्त काळासाठी नव्याने सुरू करावं लागे. तिचा नवरा जास्तीचं काम करण्यासाठी दररोज संध्याकाळी एका व्यापाऱ्याकडे हिशोबाचे काम करण्यासाठी जात होता. त्यानंतर अनेकदा रात्री उशिरापर्यंत जागून त्याला पानाला 5 सू म्हणजे सू नावाचं एक चलन आहे, SOU हे चलन आहे. जसं आपल्या भारताचं चलन आहे रुपया, तशाच प्रकारे या देशाचं चलन सू एक छोटं किंवा लहान किमतीचं ते नाणं आहे, फ्रेंच नाणं आहे. फ्रान्स या देशाचं मध्ये कमी किमतीचं नाणं. आणि त्या 5 नाण्यासाठी 5 सूज 5 नाण्यासाठी या तिच्या पतीला बराच वेळ रात्री संध्याकाळ झाली तरी अंधार पडला तरी सुद्धा एका पानाला 5 रुपये मिळायचे आणि त्यासाठी ती काम करावं लागायचं. एका दराने एका हस्तलिखीच्या लेखनाचे काम तो करीत बसलेले असायचे संध्याकाळी. And his life lasted 10 years. At the end of 10 years, they had paid off everything, even the interest. तिचा नवरा जास्तीचं काम करतो, एक्स्ट्रा वर्क करत होता आणि जवळपास 1 नाही 2 नाही तर 10 वर्षे त्यांनी असे आयुष्य काढलं. एका वर्षात त्यांनी या 10 वर्षात त्यांनी व्याजासकट सर्व कर्ज फेडून टाकलं. आणि पुढं काय झाले पहा. मॅडम लॉयझेल लुक old now. Often she brooded over the past. What would have happened if she had not lost the necklace? How strange life is, how fickle, how little is needed for one to be ruin or slave. मॅडम लॉयझेल आता वयस्कर दिसू लागली होती. ती अनेकदा भूतकाळात आठवण काढून कुडत बसायची. हार जर आपल्या हातून हरवलाच नसता तर काय झालं असतं. आयुष्य खरंच किती विचित्र असतं, क्षणभंगूर असतं. एखादी छोटीशी गोष्टसुद्धा कधी आयुष्यामध्ये किंवा जीवनात अधोगतीचं किंवा उन्नतीचं कारण बनू शकतं. ही गोष्ट एकदम साधी तिला अनुभवातून खूप कटू आणि वाईट वाटत होती. वन डे ॲज शी वॉज वॉकिंग Champs Elysees, suddenly she saw Madame Forestier, still young, still beautiful, still charming. Madame Loisel felt emotional. Should she speak to her? Yes, of course. And now that she had paid, she would tell her all. Why not? एका रविवारी शॅम्प्स एलिझेम मधून जात असताना तिला अचानक मादाम फॉरेस्टियर दिसली. म्हणजे तिची मैत्रीण मादाम फॉरेस्टियर ही दिसली आणि अजूनही ती तशीच सुंदर, तशीच तरुण आणि तशीच आकर्षक दिसत होती. आणि तिला बघून मॅडम लॉयझेल भावूक झाली. मॅडम लॉयझेल म्हणजेच मिथिला लॉयझेल जी आहे ती भावूक झाली. तिच्याशी बोलावं का नको असं ती विचार करत होती. कारण की तिचं मनामध्ये द्विधा मनस्थिती होती, बोलावं का नाही. आणि मग तिनं ठरवलं का नाही, हो नक्कीच आपण बोलूयात. आणि आता कारण की आपल्याकडे तिचं कसल्याही प्रकारचं कर्ज नाही, कर्जमुक्त झाल्यानंतर तिला सर्व जी काही हकीकत आहे ती सांगायला काय हरकत आहे असं तिला वाटलं. कारण की जो नेकलेस तिच्याकडून आणला होता आणि तो हरवला होता, तो नेकलेसचे पैसे फेडण्यासाठी यांना आयुष्यामधले महत्त्वाचे 10 वर्ष घालावे लागले होते. त्यामुळं ही गोष्ट आतापर्यंत ही तिच्या मैत्रिणीला तिनं सांगितली नव्हती. विशेष म्हणजे ही गोष्ट सांगितली नव्हती. मग तिला वाटलं आता आपण सर्व पैसे फेडलेले आहेत, आता आपल्यावर काही टेन्शन नाही, त्यामुळे आपण आपल्या मैत्रिणीला सांगायला काय हरकत नाही. म्हणून ती भावूक होऊन तिच्याकडे गेली आणि म्हणाली, बट मॅडम शी वेंट अप टू हर, गुड मॉर्निंग जेनी.
The other, astonished to be addressed so familiarly by this common woman, did not recognize her. She stammered, "But madam, I don't know. You must have, madam, made a mistake. No, I am Maithili Loisel." Her frightened uttered a cry, "Oh my poor Maithili, how you have changed." मग तिला पाहून तिच्यापाशी जाऊन तिची जी मैत्रीण होती, बालमैत्रीण, ती म्हणाली, "गुड मॉर्निंग जिनी, सुप्रभात." तिने मात्र एका सामान्य महिलेने इतक्या जवळकीने आपल्याला आपुलकीने हाक मारली, का मारली असेल ही आश्चर्य तिला वाटलं. आणि ती गडबडून म्हणाली सुद्धा की मी तुम्हाला ओळखलं नाही, आपण काहीतरी चूक करताय असं मला वाटतंय. पण मॅथिल्डा लॉयझेल जी आहे हिनं तिला ओळखलं असतं, कारण तिच्यामध्ये आणखी काही बदल झाला नव्हता. पण हिच्यामध्ये पूर्ण काम करून ही आता म्हातारी दिसत होती आणि खराबसुद्धा खूप झालेली असल्यामुळं ती ओळखू येत नव्हती. त्यामुळं तिची मैत्रीण म्हणले, "सॉरी, मी तुम्हाला ओळखलं नाही." त्यावेळेस ती म्हणते, "मी मॅथिल्डा लॉयझेल आहे." असं म्हणल्याबरोबर आणि तिची मैत्रीण ती म्हणली, "अगं मॅथिल्डा, तू काय अवस्था झाली तुझी?" तिची मैत्रीण तिला जोरात ओरडली आणि सांगू लागली, "हर फ्रेंड अटर अ क्राय, सर, येस, आय हॅव had some hard time since I last saw you and many miseries and all because of you." होय, ती म्हणाली, "होय, तुला शेवटची भेटले होते त्यानंतर माझा खडतर प्रवास सुरू झाला आणि प्रचंड हालही, आणि ते सर्व जे काही हाल किंवा खडतर प्रवास सुरू झाला फक्त तुझ्यामुळं." असं तिला सांगितलं. मग ती म्हणते, "मी, हाऊ कॅन दॅट बी? यू रिमेंबर दॅट diamond necklace that you lent me to wear to the ministry party?" "Yes, well, I lost it." What do you mean you bought it back?" मग त्यावेळेस ती म्हणाली, "तुला आठवते का आपण शेवटी भेटलो होतो एकदा? मी मंत्रालयातील पार्टीसाठी जाण्यासाठी तुझा तो मोत्यांचा हार मागितला होता आणि तो हार घालून मी पार्टीला गेले होते." ती म्हणली, "हो, मग?" ती म्हणते, "मग तो माझ्याकडून हरवला होता." मग ती म्हणते, "म्हणजे काय, तो तर परत गेला हार?" पण तिची जी मैत्रीण आहे ती सांगत आहे, "तू तर मला तो हार परत केलास, हरवला कसं काय म्हणतायस?" ती म्हणाली, "I bought you back another exactly like it, and it has taken us 10 years to pay for it. It wasn't easy for us. We had very little, but at last it is over and I am very glad." Madam Forrester was stunned. "You say that you bought a diamond necklace to replace mine?" "Yes, you didn't notice then. They were very similar." आणि ती म्हणाली, "हुबेहूब तसाच दुसरा मी हार तुला परत केला, मात्र त्याची किंमत चुकवायला आम्हाला जवळपास 10 वर्ष लागले. आमच्याकडे फारसं काही नव्हतं, त्यामुळे आम्हाला ते खूप कठीण गेलं. आणि पण आता हे सगळं आम्ही संपवलं आहे. ते सर्व जे काही देणं होतं, जे कर्ज होतं, ते फेडलेलं आहे. त्यामुळे आता सांगायला काही हरकत नाही. त्यामुळे आता मी सध्या खूप समाधानी आहे." असं म्हणली. मॅडम फॉरेस्टियर मात्र आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली, "म्हणजे माझा हार परत करण्यासाठी तू हिऱ्यांचा हार विकत घेतलास, असं तुझं म्हणणं आहे?" ती म्हणते, "हो, तू पाहिलं नाहीस का? तुझे हे लक्षात आलं नाही? दोन्ही अगदी एकसारखेच हार होते." असं तिची मैत्रीण मॅडम फॉरेस्टियर लॉयझेल सांगत आहे. आणि ती काय म्हणते पहा. "अँड शी स्माइल विथ प्राऊड अँड इनोसंट प्लेजर." मॅडम फॉरेस्टियर, डीपली मूव, टूक बोथ हर हँड. "ओ माय पुअर मॅथिल्डा, माइन वॉज अन इमिटेशन. इट वॉज वर्थ 500 francs ॲट मोस्ट." ती म्हणाले, "अगं मेथिल्ला, तो जो हार होता, तो हार खरं तर खरा होता का? तो मोत्याचा नव्हता. बिचारी माझी मेथिल्ला, तो हार नकली होता आणि जास्तीत जास्त 500 फ्रँक्स, ओन्ली 500 फ्रँक्सचा असेल, आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही खूप मोठी रक्कम अदा केली." आणि ही सर्व गोष्ट जी होती तिला तर माहिती नव्हती, पण तिला तिच्या मैत्रिणीनं मॅडम फॉरेस्टर यांनी सांगितलेलं आहे की हा जो नेकलेस होता माझ्याकडे जातो फक्त किती रुपयांचा होता? 500 फ्रान्स, आणि त्याच्या बदल्यामध्ये यांनी 36,000 फ्रान्स इतके अदा केलेले होते.
म्हणजेच खूप मोठी रक्कम याने दिली होती आणि याच्या बदल्यामध्ये खरं तर हार तो जास्त एवढ्या किमतीचा नसताना जे काही देणं किंवा जे कर्ज होतं ते कर्ज यांना फेडावं लागलं होतं. अशा प्रकारे हा जो लेसन आहे म्हणजे याच्यातून आपले एक महत्त्वाचा संदेश काय मिळतो तो पहा. आपण आपल्याकडे जे काही असतं त्याच्यामध्ये समाधानी मानत नाहीत, समाधान राहत नाहीत, तर आपल्याकडे ज्या गोष्टी नाहीत, चैनीच्या गोष्टी नाहीत किंवा ज्या ऐषारामाच्या गोष्टी नाहीत त्याच्यामध्येच आपला जास्त इंटरेस्ट असतो आणि आपण आपलं मन दुःखामुळं किंवा त्याच्या दुसऱ्याच गोष्टीचा विचार करून आपण काय करतो, दुःखी राहतो. बघा तुम्ही द नेकलेस या लेसनमध्ये जी महिला आहे मैथिला, ही सुरुवातीला खूप चांगला नसला तरी मीडियम मात्र म्हणजे मध्यम परिस्थितीची, पण ज्यावेळेस तिने अशा प्रकारची आशा केली त्यामुळं मात्र तिला किती मोठं म्हणजे त्याग करावा लागला आहे. 10 वर्ष जवळपास तिला हा सहन करावा लागला आहे. आणि ती अशा प्रकारे मिसेस लॉयझल जी आहे ती विचार करायची नेहमी की आपण जर हा हार नेकलेस जो आहे आपल्याकडून हरवला नसता तर किती चांगल्या प्रकारचे दिवस आले असते किंवा जी झालेल्या चुका असतात त्या झालेल्या चुकावर पुन्हा विचार करत बसण्यापेक्षा आपल्या हातून चुका घडू नयेत किंवा होऊ नयेत याची आपण खूप काळजी घेणं गरजेचं आहे किंवा खबरदारी घेणं गरजेचं आहे. त्यामुळं जसं जे वास्तवाचं भान ठेवूनच आपण कधीही नेहमी वागलं तर आपलं आयुष्य आनंदी आणि सुखी आपण जगू शकतो. अन्यथा आपल्या आयुष्यामध्ये खूप खडतर असे आपल्याला अनुभव येत असतात. हा या लेसनमधून आपल्याला खूप महत्त्वाचा संदेश किंवा एक महत्त्वाचं तात्पर्य निघतं. त्यामुळे या ठिकाणी हा आपला लेसन जो आहे संपलेला आहे मित्रांनो. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी आणि नवीन व्हिडिओ पाहायचे असतील किंवा जर तुमच्या मित्रांना सुद्धा याचा फायदा करून घ्यायचा असेल तर आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.